भाजपवाल्यांना मला एवढं विचारलं, तुमची पातळी एवढी पडली एवढी पडली, आवाज बारीक, पैसे देऊन फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होतं, तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी. मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लिडर्स आहेत ज्यांची मुलं आहेत. मी जसा बघून आलो तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे ह्या घराची परिस्थिती काय. आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका, आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका. ती बघा मुलगी परत होती. अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही. मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो. पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही. मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. एकही नेता त्यांच्या भेटीला आलेला नाहीये. भाजपचा एकही नेता त्यांच्या कुटुंबाच्या भेटीला आलेला नाही. हे दुःखद आहे. फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या. तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील. आणि माझी विनंती आहे त्यांना. मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे. ही कुठची परिस्थिती आहे. एक आई, एक बायको, 2 मुली आज अस्थि विसर्जन करून आल्यात. कशासाठी? निवडणुकीसाठी. ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजे आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे. खरं तर मृत बाळासाहेबांवरती देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियावर क्रॉस कंप्लेंट जे आहे ते दाखल झाली आहे. मी मला वाटतं फडणवीस साहेबांना भेटणार आहे. मला इकडे सीपी कोणाशी बोलायची गरज नाही. फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक 10 मिनिटं द्यावी. मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची. मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात. ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत. आपलं राज्य असं नाही असू शकत. आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेतंय आपलं शहर. बाकी सगळं ठीक आहे. 70 ठिकाणी तुम्ही जिंकला, बिनविरोध जिंका, मजा करा. पुढे 5 वर्ष 10 वर्ष रस्त्यांची वाट लावा, सगळं करा. खून नाही झाले पाहिजे. तुम्ही खुनापर्यंत पोहोचता आता.